नागपंचमीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मागोवा. सर्पमित्र बाळून निळे चिखले आपली ओळख परिसरातील सापांची. नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे, जो नागदेवतेच्या पूजनासाठी प्रसिद्ध आहे. हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरा केला जातो. या दिवशी नागांची पूजा केली जाते, ज्यामुळे त्यांची आपल्यावर कृपा होते आणि विषारी सापांपासून आपले रक्षण होतं असा विश्वास आहे. नागपंचमीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ. नागपंचमीच्या परंपरेला हजारो वर्षाचा इतिहास आहे. पुराणांमध्ये सांगितलंय की नाग देवता शेषनाग, वासुकी, तक्षक, कालिया आणि मणिनाग हे महत्त्वपूर्ण आहेत. या नागांची पूजा केल्यानं घरात सुख समृद्धी येते आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून आपलं संरक्षण होतं. सणाची प्रथा आणि विधी. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची मूर्ती किंवा चित्रपूजा केली जाते. ग्रामीण भागात लोक प्रत्यक्षात नागाच्या बिळाजवळ जाऊन त्यांना दूध, फुले आणि गोड पदार्थ अर्पण करतात. काही ठिकाणी चिखलाने नागाचे चित्र रेखाटून किंवा मूर्ती तयार करून त्याची पूजा केली जाते. सणाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी लोक सर्वांच्या जीवाचा आदर करतात. सर्प म्हणजे केवळ एक प्रकारचे जनावर नसून ती एक देवता आहे असा विश्वास असतो. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी कोणत्याही सर्पाला मारलं जात नाही. नागपंचमीची आधुनिक काळातील महत्ता. आजच्या काळात नागपंचमीला पर्यावरण संरक्षणाशी जोडलं जातं. सर्प ही पर्यावरणासाठी महत्त्वाची कडी आहे, कारण ते उंदरांना खाऊन शेतीचं नुकसान टाळतात. त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं. नागपंचमीच्या निमित्तानं सर्पांच्या संरक्षणाचं महत्त्व समाजात पसरवलं जातं. नागपंचमी आणि महिला. नागपंचमीच्या दिवशी महिलांचा विशेष सहभाग असतो. त्या दिवशी उपवास धरून नागाची पूजा केल्यानं त्यांना चांगला नवरा मिळतो असा लोकांचा विश्वास आहे. महिला आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी नागदेवतेची प्रार्थना करतात. साहित्य आणि कलेतील नागपंचमी. भारतीय साहित्य, काव्य आणि चित्रकलेत नागपंचमीचा उल्लेख विशेष आहे. या सणाने अनेक लेखक, कवी आणि चित्रकारांना प्रेरणा दिली आहे. शेकडो वर्ष जुन्या साहित्यात नागदेवतेचा महिमा वर्णन आपल्याला आढळतं. निष्कर्ष. नागपंचमी हा सण भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. या सणात धार्मिकता, पर्यावरण जागरूकता आणि पारंपरिक मूल्यांची सांगड घालण्यात आलेली आहे. म्हणूनच नागपंचमी हा फक्त एक धार्मिक सण नसून एक सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश देणारे पर्व आहे. लेखन व संकलन सर्पमित्र बाळून निळे. 99 21 15 51 56, आनंदनगर, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा.